हॅलो माय डिअर फ्रेंड्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण किंगडम प्रोटिस्टा कंप्लीट केला. म्हणजे आतापर्यंत या चॅप्टरमधले आपण 5 किंगडमपैकी 2 किंगडम जे आहेत ते कंप्लीट केलेले आहे. आता या चॅप्टरमधला लास्ट किंगडम आपल्याला स्टडी करायचा आणि तो लास्ट किंगडम आहे किंगडम फंजाय. तर किंगडम फंजायचा आपण या लेक्चरमध्ये स्टडी करू. आता बघा, किंगडम फंजाय म्हटलं किंवा हा जो वर्ड आहे फंजाय हा एक प्लुरल वर्ड आहे आणि याचं सिंग्युलर असते ते म्हणजे फंगस. आता आपल्याला हे तर सगळं माहिती आहे, फंगस, बुरशी वगैरे ज्याला आपण मराठीत बुरशी म्हणतो. तर आता आपल्याला हे बुरशी जे आहे रोजच्या रोज इकडे तिकडे दिसून पडते आपल्या डोळ्यांनी, पण आज त्याला आपल्याला थोडंसं सायंटिफिकली आपल्याला त्याचा स्टडी करायचा आहे की या बुरशीबद्दल आणखीन आपल्याला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं आहे. ही बुरशी आपल्या काय कामात आहे, हे कशा तऱ्हेने हे बुरशी या आपल्या नेचरमध्ये तयार होत असते आणि याच्या काय काय डिफरंट फॉर्म आहे या बुरशीचे आणि हे आपल्याला हार्मफुल आहे की युजफुल आहे, या सगळ्या याचा आपल्याला या चॅप्टरमध्ये आता या किंगडममध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. मग आता या चॅप्टरमधला हा लास्ट किंगडम आहे आणि त्याच्यानंतर जे 2 राहिलेले किंगडम आहेत त्याचे सेपरेट चॅप्टर बनवले आहे. जसे किंगडम प्लॅन्टी, किंगडम ॲनिमेलिया याच्यासाठी सेपरेट चॅप्टर आहे. तर या चॅप्टरचा हा लास्ट किंगडम आहे. तर खूप इंटरेस्टिंग आहे. जसे हे दोन्ही अगोदरचे जे किंगडम होते ते जसे इंटरेस्टिंग होते तसेच इंटरेस्टिंग हा पण किंगडम आहे. आता याच्याबद्दल पण आपण डिटेलमध्ये समजून घेऊ, याचे काय काय फीचर्स आहे, कॅरेक्टरिस्टिक आहे आणि याच्या डिफरंट कोणते फॉर्म आहेत किंवा याचे किती टाईप आहेत हे पण समजून घेऊ. तर बघा, हे जे फंगस आहे, बुरशी आहे, आपल्याला माहिती आहे ही बुरशी कुठे वाढत असते. जनरली आपल्याला बऱ्याचदा घरामध्ये बुरशी दिसते. जसं की जर आपण घरामध्ये एखादी पोळी वगैरे ठेवली, आपली ब्रेड वगैरे असली तर त्याच्यावरती काही दिवसानंतर ती बुरशी आलेली आपल्याला दिसेल. किंवा घरामध्ये आपण एखादी भाजी वगैरे ठेवली तर भाजीवरती बुरशी आपल्याला फंगस आलेली दिसेल. किंवा मग आपले ज्या चांबड्याच्या वस्तू असतात घरामधले, आपले जे शूज वगैरे असतात लेदरचे, त्याच्यावरती पण आपल्याला हे बुरशी किंवा फंगस आलेलं दिसेल. किंवा जिथे बुरशीची वाढ कुठे होते, जनरली कुठे ग्रो होते ही फंगस बुरशी, तर आपल्याला दिसते की जिथे ओलसर जागा आहे, ह्युमिड वार्म प्लेसेस आहेत, जिथे याला ओलसर जागा भेटेल, जिथं असा वार्म असं टेम्परेचर याला भेटेल, अशा ठिकाणी बुरशी जी आहे हे खूप लवकर वाढ होते, ग्रो होते. म्हणजे याला जर थोडीशी ओलसर जागा दिसली ते ताबडतोब वाढते. आपल्या बॉडीवर, ॲनिमलवर, प्लांटवर इथे पण बुरशी वाढ होते. असं नाही की आपल्याला ब्रेडवर किंवा आपल्याला हे जे आपल्या घरचे जे भाज्या वगैरे असतात किंवा याच्यावरतीच आपल्याला हे फंगस दिसते, की आपल्या बॉडीवर पण फंगसची वाढ होऊ शकते. आपल्याला बऱ्याचदा फंगल इन्फेक्शन पण याच्यापासून होते. जसं की आपल्या इथे ही ओलसर जागा राहते आपल्या कॉलर वगैरेमुळे, तर इथे ओलं असल्यामुळे काय होऊन जातं की इथे फंगल इन्फेक्शन आपल्याला बऱ्याचदा होण्याची शक्यता असते. किंवा हा जो आपला एरिया अंडर आर्म, इथे पण आपल्याला फंगस इन्फेक्शन होऊ शकते. किंवा मग हा जो आपला कमरेचा एरिया आहे, हा जो आहे इथे पण आपल्याला फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. प्लांटमध्ये पण फंगल इन्फेक्शन होते. हे काय झालं, हे फंगल इन्फेक्शन म्हणजे काय, ॲक्च्युअलमध्ये हे डिसीजेस आहे, फंगल डिसीजेस. आपल्याला या बुरशीपासून होणारे हे डिफरंट रोग आहेत. असं नाही की हे सगळे जे आहे हे बुरशी आपल्याला रोग देते किंवा बुरशी जी आहे ही वाईट आहे. हे फंगस बऱ्याचदा आपल्या कामाचे पण आहे, ह्या बुरशी आपल्या कामात पण पडतात, हे आपल्याला युजफुल आहे. जसं की आपण मशरूम खातो, तर ते मशरूम काय आहे, आपण मशरूमची बऱ्याचदा भाजी खातो हॉटेलमध्ये, घरी पण आपण मशरूमची भाजी बनवत असतो. हे मशरूम काय, तर मशरूम पण फंगस आहे, लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्याच काही फंगस आपल्याला डिसीज देत नाही, हार्मफुल नाही आहे. बऱ्याचदा फंगस जे आहेत ते आपल्या कामाचे आहेत, त्या युजफुल आहेत फंगस. त्याचबरोबर जे आपल्याला ईस्ट आपण वापरतो, ईस्ट काय आहे, तर ईस्ट पण फंगस आहे. ईस्ट पण एक प्रकारची बुरशी आहे जी आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे, मार्केटमध्ये विकायला असते. जे आपण घरामध्ये ते ईस्ट आणतो आणि त्याच्यापासून वेगळे पदार्थ वगैरे तयार करतो बेकरीचे. त्या ईस्टपासून आपण ब्रेड तयार करू शकतो. त्या ईस्टपासून आपण बरेच ते ब्रिव्हरेज तयार करतो, वाईन वगैरे, बियर वगैरे त्याच्यापासून तयार होत असते. तर ही जी ईस्ट आपण वापरतो, घरी पण वापरतो किंवा मोठमोठ्या फॅक्टरी कारखान्यामध्ये पण ही ईस्ट वापरल्या जाते. तर ही ईस्ट काय आहे, तर ईस्ट पण एक प्रकारची फंगसच आहे, बुरशी आहे, फक्त ती युनिसेल्युलर आहे. म्हणजे अशा प्रकारे ही जी फंगस आहे ही फंगस आपल्या कामात पण पडते. या तुम्हाला माहित असेल की जे जगात पहिलं अँटीबायोटिक तयार झालं, ते पहिलं अँटीबायोटिक पण फंगसपासूनच तयार झालं होतं. जे फर्स्ट अँटीबायोटिक होतं ते होतं पेनिसिलियम. आपल्याला माहिती आहे पेनिसिलियम बद्दल. पेनिसिलियम वॉज द फर्स्ट अँटीबायोटिक डिस्कवर्ड इन 1929 मध्ये ते डिस्कवर केलं गेलं. आणि कशापासून तयार केलं, एका बुरशीपासून, पेनिसिलियम नोटॅटम पासून हे पहिलं अँटीबायोटिक जगामध्ये तयार केलं. तर पहिलं अँटीबायोटिक पण बुरशीपासूनच तयार केलं होतं, हे लक्षात ठेवा. पहिलं अँटीबायोटिक कोणतं होतं, पेनिसिलिन, लक्षात ठेवा. तर पेनिसिलियम नोटॅटम या फंगस पासून ते तयार केलं होतं. म्हणजे हे फंगस आपल्या कितीतरी कामाचं आहे.
है ना. जसं की मशरूम आपण खातो ते ईस्ट असेल किंवा मग आपण अँटीबायोटिक पण त्याच्यापासून तयार करतो. म्हणजे काही फंगस आपल्याला डिसीज देतात, रोग त्याच्यापासून होतात प्लांटमध्ये, ॲनिमलमध्ये, पण काही काही फंगस तर आपल्या कामाचे पण आहेत. तर अशी ही खूप साऱ्या व्हेरायटीची ही जी फंगस आहे ज्याला आपण आतापर्यंत असा विचार केला नव्हता या फंगसविषयी एवढा, या बुरशीविषयी, तोच आपल्याला आता सायंटिफिक स्टडी याला आपल्याला आता करायचा आहे. तर हा सगळा याचा टाईप समजून घ्यायच्या अगोदर आपण जसं की जनरल फीचर सगळ्या किंगडमचे बघत असतो, ते जनरल फीचर कॅरेक्टरिस्टिक आपण आधी समजून घेऊ त्याचे, आणि मग नंतर आपण त्याचे डिफरंट जे टाईप्स आहेत ते पण स्टडी करणार आहोत. तर सगळ्यात आधी बघा, आपल्या बुकमध्ये दिलेलं मी हे बोर्डवर जे आहे हे याचे जनरल फीचर जे आहेत ते नोट केलेले आहेत आणि वन बाय वन करून आपण हे सगळं समजून घेणार आहोत. तर त्याच्या अगोदर आणखी लक्षात ठेवा की निसर्गामध्ये भरपूर सारे बुरशीचे फंगसचे टाईप्स आहेत. तर जगामध्ये 1,00,000 प्रकारच्या बुरश्या सापडतात. आपल्या या अर्थवर, आपल्या या पृथ्वीवरती 1,00,000पेक्षा जास्त स्पेसीज आहेत या फंगसच्या. म्हणजे 1,00,000 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या फंगस आहेत, बुरशी आहेत. आणि या बुरशीच्या स्टडीला म्हणतात मायकोलॉजी. द स्टडी ऑफ फंगस इज कॉल्ड मायकोलॉजी. लक्षात ठेवा, मी इथे बोर्डवर नोट पण केलेलं आहे, मायकोलॉजी इज द स्टडी ऑफ फंगस. आणि 1,00,000पेक्षा जास्त टाईपच्या स्पेसीजच्या फंगस या आपल्या पृथ्वीवरती प्रेझेंट आहेत. तर हे दोन गोष्टी इम्पॉर्टंट तुमच्या लक्षात ठेवा. द स्टडी ऑफ फंगस इज कॉल्ड मायकोलॉजी. आता वन बाय वन करून आपण याचे फीचर समजून घेऊ. बघा, सगळ्यात आधी आपण याचं हॅबिटॅट काय आहे ते समजून घेऊ, म्हणजे कुठेही ग्रो होते. तर आताच मी तुम्हाला सांगितलं की जिथं वार्म, ह्युमिड, म्हणजे जिथं ओलसर जागा असतील, ह्युमिड प्लेसेस असतील, तर प्रत्येक ठिकाणी फंगसची वाढ झालेली आपल्याला दिसते, ही बुरशी ग्रो करते. त्यानंतर बघा की पुढचं नेक्स्ट फीचर काय आहे या बुरशीचं, तर फंगसचं, की हे जे आहे हे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे. फंगस काय आहेत? फंगस युकॅरियोटिक आहेत. युकॅरियोटिक म्हणजे आपण नेहमी पाहिले की प्रोकॅरियोटिक सेल असतात, काही युकॅरियोटिक असतात. प्रोकॅरियोटिक सेल पासून तयार झालेल्यांना आपण प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणतो. युकॅरियोटिक सेल पासून फॉर्म झालेल्या ऑर्गॅनिझमला आपण युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणतो. तर फंगस काय? तर फंगस जे आहे ते युकॅरियोटिक आहे. तर युकॅरियोटिक म्हणजे काय? ज्याच्यामध्ये वेल डिफाईन्ड न्यूक्लियस आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला न्यूक्लियस प्रेझेंट असते. प्रोकॅरियोटिक मध्ये न्यूक्लियस नाही, पण युकॅरियोटिक मध्ये न्यूक्लियस आहे. आणि जे बाकीचे सेल ऑर्गॅनेल्स आहेत त्या सेल ऑर्गॅनेलच्या आसपास पण, त्यांच्या आजूबाजूला पण मेम्ब्रेन प्रेझेंट आपल्याला दिसते. तर अशा टाईपची जी सेल आहे ज्याच्यामध्ये न्यूक्लियस पण आहे आणि जे सेल ऑर्गॅनेल्स आहेत त्याच्या आसपास पण मेम्ब्रेन प्रेझेंट आपल्याला दिसतील, अशा सेलला आपण युकॅरियोटिक म्हणतो. तर फंगस जे आहे, फंगस पण युकॅरियोटिक आहे. त्याचबरोबर नेक्स्ट फीचर काय आहे की दे आर हेटेरोट्रॉप्स. फंगस जे आहेत, फंगस ह्या हेटेरोट्रॉप्स आहे, म्हणजे त्या स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करू शकत नाही. जगभराच्या जेवढ्या काही फंगस असतील, आताच मी तुम्हाला सांगितलं 1,00,000 प्रकारपेक्षा जास्त फंगस आहेत, बुरशी आहेत, पण ते कोणतीही फंगस स्वतःचं फूड स्वतः तयार करत नाही. ते नेहमी दुसऱ्यावर डिपेंड आहे. आणि जे दुसऱ्यावर डिपेंड असतात फूडसाठी त्यांना आपण हेटेरोट्रॉप्स असं म्हणतो. तर फंगस काय? तर फंगस ह्या हेटेरोट्रॉपिक नेचरचे आहेत. नेक्स्ट काय की दे आर सॅप्रोफाइट्स. ते हेटेरोट्रॉप्स तर आहेत, त्या फूडसाठी दुसऱ्यावर तर डिपेंड आहेत, पण फूड कसं घेतात ते? तर ते फूड जे आहे ते सॅप्रोफायटिक नेचरने, म्हणजे सॅप्रोफाइट म्हणजे काय की जिथे डेड डिके सबस्टन्स दिसतील तिथून ह्या बुरशीची वाढ होते आणि तिथून त्या फंगस ज्या आहेत त्या आपलं फूड घेत असतात. म्हणजे बघा, आता मी तुम्हाला सांगतो की फॉर एक्झाम्पल हा असा एक पालापाचोळा वगैरे पडलेला आहे किंवा हे असं डेड मॅटर आहे. इथे काय असं डेड मॅटर आहे, डेड ऑर्गॅनिक मॅटर आहे समजून चला, मेलेला पालापाचोळा किंवा आणखीन काही असतील इथे. तर अशा याच्यावरती ही फंगस जी आहे या बुरशीची वाढ होते असते, या फंगसची वाढ होत असते. ठीक आहे, फंगस कुठे ग्रो होते? जिथे डेड अँड डिके मॅटर वगैरे दिसेल आपल्याला अशा ठिकाणी ही वाढते. ठीक आहे, तर अशा ठिकाणी ही वाढलं. आता हे काय करते? अशा या डेड अँड डिके सबस्टन्स पासून आपलं फूड घेत असते. तर अशांना काय म्हणतो आपण? अशांना सॅप्रोफाइट्स असं म्हणतो. तर लक्षात ठेवा, सॅप्रोफाइटचं मिनिंग काय? सॅप्रोफाइट म्हणजे असे ऑर्गॅनिझम असतात की जे डेड अँड डिके सबस्टन्स पासून आपलं फूड घेत असतात. तर फंगस पण काय? फंगस हे सॅप्रोफाइट आहे. हेटेरोट्रॉप्स तर आहेच, ते स्वतःचं फूड स्वतः तयार करत तर नाहीच, पण ते फूड कुठून घेते? डेड अँड डिके सबस्टन्स पासून ते फूड घेते. म्हणून त्याला म्हटलं जातं सॅप्रोफाइट्स, म्हणून त्याला सॅप्रोफाइट्स असं म्हटलं जातं. आता हे आपल्याला समजलं की सॅप्रोफाइट्स म्हणजे काय. तर सॅप्रोफाइट्स म्हणजे काय? ते डेड अँड डिके मॅटर पासून जे फूड घेतलं जातं त्याला सॅप्रोफाइट्स असं म्हणतात. नेक्स्ट फीचर काय याच्यामधलं? तर ते एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन करतात. फंगस काय करतात? फंगस ह्या एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन करतात. आता डायजेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे पचन, जेवण पचणे,
पण या डायजेशनचे पण 2 टाईप आहेत, एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन आणि इंट्रा सेल्युलर डायजेशन. मी इथं नोट करून देतो. आता बघा डायजेशन जे आहे हे 2 टाईप आहे. काही डायजेशन जे आहे एक इंट्रा सेल्युलर डायजेशन असतं आणि दुसरं जे आहे ते एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन असतं. आता इंट्रा सेल्युलर डायजेशन म्हणजे काय, जे डायजेशन बॉडीच्या आतमध्ये होते त्याला आपण इंट्रा सेल्युलर डायजेशन म्हणतो. म्हणजे आपण पण डायजेशन करतो, पण आपण कशा टाईपचं डायजेशन करतो, इंट्रा सेल्युलर. म्हणजे आपण फूड घेतो आणि ते बॉडीमध्ये घेतो आणि मग बॉडीच्या आतमध्ये गेल्यानंतर ते डायजेस्ट व्हायला लागते. अशा डायजेशनच्या टाईपला काय म्हणतात, इंट्रा सेल्युलर डायजेशन. याच्या ऑपोजिट आहे एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. एक्स्ट्रा सेल्युलर म्हणजे काय, जे बॉडीच्या बाहेर होईल, जे सेलच्या बाहेर होईल, अशा डायजेशनला आपण एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जाते, या एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन मध्ये फूड बॉडीच्या आत घेतल्या जात नाही, ते फूड बॉडीच्या बाहेरच डायजेस्ट केलं जातं आणि मग ते आतमध्ये घेतलं जातं बॉडीच्या. अशा फूडला काय म्हटलं जातं, अशा डायजेशनला म्हटलं जातं एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. आता दोघांमधलं कंपॅरिझन एकदम लक्षात ठेवा की डायजेशन 2 टाईपचे आहेत, इंट्रा सेल्युलर, एक्स्ट्रा सेल्युलर. ज्या डायजेशनमध्ये आपण फूड बॉडीच्या आत घेतो आणि आत घेतल्यानंतर मग त्याला डायजेस्ट करतो, अशा डायजेशनला आपण इंट्रा सेल्युलर डायजेशन म्हणतात. आणि जे फूड बॉडीच्या बाहेरच डायजेस्ट होईल आणि बॉडीच्या बाहेर डायजेस्ट झाल्यानंतर मग ते आपण ॲब्झॉर्ब करतो, अशा डायजेशनला म्हटलं जातं एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. तर असे डायजेशनचे 2 टाईप आहेत. काही ऑर्गॅनिझम जे आहेत ते इंट्रा सेल्युलर डायजेशन करतात, म्हणजे फूड बॉडीच्या आत घेतात आणि मग नंतर ते डायजेस्ट करतात. काही ऑर्गॅनिझम जे आहेत ते एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन करतात, म्हणजे फूड ते बॉडीच्या बाहेरच डायजेस्ट करतात, मग त्याला ॲब्झॉर्ब करतात. तर हे जे एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन आहे हे आपल्याला फंगसमध्ये किंवा फंजायमध्ये, बुरशीमध्ये बघायला भेटते. मग ही बुरशी काय करते बघा, इथे फॉर एक्झाम्पल आता हा आहे डेड डिके काहीतरी मॅटर इथे पडलेलं आहे, सडलेलं वगैरे मॅटर आहे, हे ऑर्गॅनिक फूड आहे समजा हे, आणि हे आहेत फंगस. हे आहेत काय, ह्या फंगस आहेत, ह्या बुरशी आहेत. आता ही फंगस काय करेल की आपल्या बॉडीमधलं एन्झाईम या डेड मॅटरवर सोडणार. ठीक आहे, या फंगसनी काय केलं बघा, लक्षात द्या, या फंगसनी काय केलं, या फंगसनी आपल्या बॉडीमधलं एन्झाईम या ऑर्गॅनिक मॅटरवर सोडलं, डेड मॅटरवर सोडलं. आता मग हे एन्झाईम काय करते, हे एन्झाईम या ऑर्गॅनिक मॅटरमध्ये, या डेड सबस्टन्समध्ये जे काही फूड असेल त्याला डायजेस्ट करेल. ठीक आहे, आता इथलं फूड डायजेस्ट झालं, या एन्झाईममुळे हे फूड डायजेस्ट झालं. हे एन्झाईम कोणी सोडलं, या फंगसनी सोडलं. आता या फंगसमुळे या एन्झाईममुळे हे फूड डायजेस्ट झालं. आता असं डायजेस्ट झालेलं फूड ह्या फंजाय करतात, ह्या फंजाय काय करतात, ॲब्झॉर्ब करून घेतात. लक्षात आलं ना. तर अशा टाईपच्या डायजेशनला ॲब्झॉर्प्टिव्ह डायजेशन किंवा एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन असं म्हटलं जातं. तर इथे काय केलं फंजायनी, बॉडीच्या आत घेतलं का फूड, नाही, बॉडीच्या बाहेर एन्झाईम सोडले आणि त्या एन्झाईमनी फूड डायजेस्ट केलं आणि मग त्यांनी ते ॲब्झॉर्ब केलं. तर अशा टाईपच्या डायजेशनला एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन असं म्हटलं जातं. हे एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा, ह्या डायजेशनच्या टाईप. तर हे आणखीन एक फीचर आपण समजून घेतलं फंजायचं. त्यानंतर नेक्स्ट फीचर बघा काय आहे, तर की यांची जी सेलवाल आहे, फंगसची जी सेलवाल आहे ती कायटिनची बनलेली असते. कशी बनलेली आहे, कायटिन. फॉर एक्झाम्पल हा हे एक फंगस, ठीक आहे, तर या फंगसची ही जी सेलवाल आहे ही बनलेली आहे कायटिन पासून. याला कायटिन म्हणतात, काही जण त्याला चिटिन म्हणतात, पण त्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं आहे, तर कायटिन असं म्हणतात त्याला. कायटिन म्हणजे काय, कायटिन एक प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे, पॉलिसॅकराइड आहे, कार्बोहायड्रेट आहे. तर फंगसची सेलवाल कशापासून बनलेली आहे, कायटिन पासून बनलेली आहे. बघा हे लक्षात ठेवा की जसं प्लांट असला तर त्याची सेलवाल सेल्युलोज पासून बनलेली असते, ॲनिमल असला त्याची सेलवाल जी आहे ती त्याची सेल जी आहे ती सेल मेम्ब्रेननी बनलेली असते. तसंच फंगसची सेलवाल जी आहे ती कायटिन पासून बनलेली आहे, हे लक्षात ठेवा. या तिघांमधला डिफरन्स लक्षात ठेवा. बघा फंगसची सेलवाल कायटिनची आहे. कायटिन काय, कार्बोहायड्रेट आहे, पॉलिसॅकराइड आहे. प्लांटमध्ये जी आपल्याला सेल दिसते त्याची जी सेलवाल आहे ती सेल्युलोजची बनलेली आहे. ॲनिमलमध्ये आपण जे आहे, आपल्याही बॉडीमध्ये जी सेल आहे त्याची सेलवाल कशाची बनलेली आहे, आपल्या बॉडी सेलवाल तर नाही, त्याच्याऐवजी काय, सेल मेम्ब्रेन आहे. तर या तिघांमधलाही हा असा डिफरन्स लक्षात ठेवा, सेल मेम्ब्रेन, सेल्युलोज आणि कायटिन, असे हे 3 डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवा. तर हा एक आणखीन फीचर आपण बघितला. त्यानंतर बघा की काही जे फंगस असतात, काही फंगस युनिसेल्युलर आहे, काही फार कमी, जसं की ईस्ट. मी तुम्हाला आता सांगितलं ईस्ट मार्केटमध्ये भेटते. ईस्ट जे आहे युनिसेल्युलर फंगस आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. ईस्ट कशी आहे, युनिसेल्युलर फंगस आहे, जे आपल्याला वेगळ्या कामात पण आपल्याला ही ईस्ट पडत असते. घरी आपण ब्रेड वगैरे बनवली, केक वगैरे बनवू, आपण त्याच्यामध्ये बऱ्याचदा काय करतो, ईस्ट टाकत असतो. तर ईस्ट काय, तर ईस्ट हे एक युनिसेल्युलर फंगस आहे. आता त्याचबरोबर हे काही ज्या फंगस असतात त्या फिलामेंटस असतात, धाग्यासारख्या त्या असतात, दे आर थ्रेड लाईक. बघा आता मी इथे नोट करून देतो परत एकदा.
काही काही फंगस ज्या आहेत ह्या युनिसेल्युलर आहेत आणि काही काही फंगस ज्या अशा फिलामेंट्स आहेत, धाग्यासारख्या बनलेल्या आहेत, फिलामेंटस, दे आर फिलामेंटस. तर आता ह्या आपल्याला समजलं की काही काही फंगस ज्या आहेत त्या युनिसेल्युलर आहेत आणि काही काही फंगस ज्या आहेत, काही काही बुरशा ज्या आहेत त्या मल्टीसेल्युलर अशा धाग्यासारख्या थ्रेड लाईक किंवा फिलामेंटस आहेत, त्या थ्रेड लाईक सारख्या बनलेल्या आहेत. तर हा जो असा धागा दिसतो फंगसमध्ये, त्यांच्या बॉडीमध्ये हा असा धागा दिसतो, त्याला आपण हायफी म्हणतो. काय म्हटलं जातं त्याला? हायफी. तर आपल्याला ही जी अशी बुरशी दिसते, ही जी फंगस आहे, ही काही फंगस ही युनिसेल्युलर आहे, काही फंगस जी आहे ही अशी धाग्यासारखी आहे आणि अशा धाग्यासारख्या स्ट्रक्चरला आपण हायफी असं म्हणतो. तसं पण आपण बघा, तुम्ही फंगसला बघा, ती अशा फंगस आपल्याला अशाच दिसतात, अशा धाग्यासारख्या थ्रेड लाईक. ठीक आहे, फिलामेंटस अशाच बुरशा आपल्याला दिसतात नेहमी. ठीक आहे, अशा बुरशा दिसतात. तर ह्या ज्या अशा बुरशी आहे, हे जे असं फंगस आहे जे असं धाग्यासारख्या स्ट्रक्चरनी बनलेलं आहे, तर अशा या थ्रेड लाईक स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? त्याला म्हटलं जातं हायफी. काय म्हटलं त्याला? हायफी म्हटलं. या प्रत्येक धाग्याला हायफी म्हटलं जातं. लक्षात ठेवा, हायफा म्हणजे एक आणि हायफी म्हणजे प्लुरल आहे त्याचं. हायफी जास्त असले धागे, तर हे इथे जास्त धागे आहेत, जास्त फिलामेंट्स आहेत, म्हणून याला हायफी असं म्हणणार आपण. ठीक आहे. तर बुरशीचं जे असं आपल्याला धाग्यासारखं स्ट्रक्चर दिसतं, त्याला आपण थ्रेड लाईक जे स्ट्रक्चर दिसतं आपल्याला, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण हायफी असं म्हणतो. आणि खूप सारे हायफी जर एकत्र आले, म्हणजे असं एक या हायफीचं असं जर नेटवर्क तयार झाला, आता बघा ही बुरशी आहे, खूप सारे हे हायफी या धाग्यापासून बनलेली आहे आणि प्रत्येक धाग्याला काय म्हटलं आपण? हायफी. तर खूप सारे धागे एकत्र आले म्हणजे याचं एक नेटवर्क फॉर्म झालं. तर अशा या बुरशीच्या स्ट्रक्चरला मायसेलियम असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला? मायसेलियम. तर हे जे हायफीचं पूर्ण हे जे स्ट्रक्चर तयार झालं, ह्या हायफीपासून जे नेटवर्क फॉर्म झालं, आपण त्याला मायसेलियम असं म्हणतो. हे नेहमी लक्षात ठेवा. तर मायसेलियम काय? तर मायसेलियम म्हणजे हायफीचा नेटवर्क आहे, हायफीचा असा बंच आहे, गुच्छ आहे. म्हणजे हे जे कंप्लीट आपण या सगळ्या याला काय म्हणणार? आपण या सगळ्या याला म्हणणार बुरशी. पण ही बुरशी कशी बनलेली आहे? फंगस कसं बनलेलं आहे? या छोट्या छोट्या धाग्यापासून, हायफीपासून. आणि या कंप्लीट धाग्यांना, या खूप साऱ्या या एकत्र धाग्यांना आपण काय म्हणणार? मायसेलियम म्हणणार. म्हणजे त्या कंप्लीट बॉडीला काय म्हणणार? त्या बुरशीच्या पूर्ण बॉडीला आपण काय म्हणणार? मायसेलियम असं म्हणणार. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला लक्षात आलं. तर काही फंगस जे आहेत ते युनिसेल्युलर असतात, जसं की ईस्ट जे आहे हे युनिसेल्युलर फंगस आहे. त्याचबरोबर काही जे फंगस असतात त्या फिलामेंटस असतात, धाग्यासारखे असतात आणि त्या धाग्याला काय म्हटलं? त्या धाग्याला हायफी असं म्हटलं. आणि खूप सारे हायफी एकत्र आले की त्याच्यापासून काय फॉर्म झालं? मायसेलियम फॉर्म झालं. म्हणजे फंगसची जी बॉडी आहे त्या फंगसच्या बॉडीला आपण मायसेलियम असं म्हणतो. ठीक आहे, आता इथपर्यंत लक्षात आलं. आता बघा, हे जे हायफी आहे, या हायफीचे पण 2 टाईप आहेत. काही हायफीला सिनोसायटिक म्हणतात, काही हायफीला एसिनोसायटिक हायफी म्हणतात. हे दोन्ही टाईप मी तुम्हाला आता समजून सांगतो. फॉर एक्झाम्पल, हायफी म्हणजे का आपल्याला हे समजलं, हा जो एक बुरशीचा जो धागा आहे, थ्रेड आहे, याला आपण हायफी म्हटलं. ठीक आहे. आता ही जी हायफी आहे, हा जो थ्रेड आहे, हा थ्रेड जर असा कंटिन्यू असला आणि याच्यामध्ये भरपूर सारा असं सायटोप्लाझम भरलेलं असलं. काय आहे याच्यामध्ये? सायटोप्लाझम आहे. या हायफीमध्ये सायटोप्लाझम आहे आणि ही जी ट्यूब आहे, समजा फॉर एक्झाम्पल ही अशी ट्यूब आहे, हायफी आहे, याच्यामध्ये खूप सारा सायटोप्लाझम आहे आणि भरपूर सारे न्यूक्लियस आहेत. तर आता हा हायफी कसा झाला? हा हायफी मल्टी न्यूक्लिएट झाला आणि याच्यासोबतच काय याच्यामध्ये आहेत सायटोप्लाझम आहे आणि इथे कुठेही पार्टिशन नाही. कुठेही पार्टिशन आहे का? कुठेही पार्टिशन नाही. बिलकुल ही पूर्ण ओपन ट्यूब आहे. या ओपन ट्यूबमध्ये खूप सारे न्यूक्लियस आहे आणि सायटोप्लाझम भरलेला आहे. अशा टाईपच्या हायफीला काय म्हटलं जातं? अशा टाईपच्या हायफीला सिनोसायटिक हायफी म्हटलं जातं. बघा, सिनोसायटिक हायफी. तर आता हे लक्षात आलं आपल्याला, सिनोसायटिक हायफी म्हणजे काय? सिनोसायटिक हायफी म्हणजे काय? जी हायफी जी कंटिन्यू आहे, ज्याच्यामध्ये कुठेही गॅप नाही, पार्टिशन नाही, अशा या कंटिन्यू हायफीमध्ये भरपूर सारे जर न्यूक्लियस प्रेझेंट असले आणि याच्यामध्ये सायटोप्लाझम प्रेझेंट असलं, तर अशा हायफीला आपण सिनोसायटिक हायफी म्हणतो. म्हणजे काही धागे अशा प्रकारची आहेत या बुरशीमध्ये. या बुरशीचं हे जे शरीर असं बनलेलं आहे, याच्यामध्ये काही थ्रेड असे पण आहे, काही हायफी अशा काही हायफा अशा टाईपचे पण आहेत. अशा टाईपच्या हायफाला काय म्हटलं आपण? सिनोसायटिक हायफी. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, बघा लक्षात ठेवा. तर सिनोसायटिक हायफी म्हणजे काय असतात? की कंटिन्यू हायफी असतात, त्याच्यामध्ये कुठेही पार्टिशन नाही, भरपूर सारे त्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतात आणि त्याचबरोबर याच्यामध्ये खूप सारं सायटोप्लाझम प्रेझेंट असते. तर अशा टाईपच्या हायफीला आपण म्हणतो ती म्हणजे सिनोसायटिक हायफी. बघा, सिनोसायटिक हायफी मी इथे नोट केलेला आहे, सिनोसायटिक हायफी. तर प्रोनाऊन्सिएशन करता सिनोसायटिक हायफी. त्यानंतर एक आणखीन दुसरा हायफा असतो प्रेझेंट, तो असतो एसिनोसायटिक हायफी. तर एसिनोसायटिक हायफी म्हणजे काय ते पण समजून घेऊ. आता हा हायफी आहे, हा पण हायफी आहे. ठीक आहे, हा पण एक थ्रेड आहे, हा पण एक थ्रेड आहे बुरशीचा. तर हा जो धागा आहे हा कंटिन्यू होता, पण हा जो थ्रेड आहे इथे हा असा याच्यामध्ये पार्टिशन आहे, गॅप आहे, याला आपण म्हणतो सेप्टा. काय म्हणतो याला?
ह्या जो याच्यामध्ये हा जो हे जे पार्टिशन आहे, हे जे गॅप आहेत, कंपार्टमेंट जे आहे याला म्हणतात सेप्टा. ठीक आहे, हा एक सेप्टा, हा एक सेप्टा, हा एक सेप्टा. ठीक आहे, हे असे जे कंपार्टमेंट आपल्याला दिसते या हायफीमध्ये, या हायफीमध्ये असे जे आपल्याला खाचे खाचे दिसतात, कंपार्टमेंट दिसतात, अशा सेप्टा, अशा हायफीला आपण सेप्टा म्हणतो. ठीक आहे, हे जे कंपार्टमेंट तयार झाले याला सेप्टा म्हटलं. आणि ही जी अशा तऱ्हेची जी हायफी आहे ज्याच्यामध्ये असे कंपार्टमेंट आहेत किंवा सेप्टा आहेत, अशा हायफीला एसिनोसायटिक हायफी असं म्हटलं जातं. तर लक्षात ठेवा, एसिनोसायटिक हायफी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये असे कंपार्टमेंट असतील, आणि ज्याच्यामध्ये कंपार्टमेंट नाहीत अशा हायफीला आपण सिनोसायटिक हायफी म्हणतो, आणि ज्याच्यामध्ये कंपार्टमेंट बघायला भेटतात अशा हायफीला आपण एसिनोसायटिक हायफी म्हणतो. तर हे इथपर्यंत आपण समजून घेतलेलं आहे फीचर काय काय आहे. तर ठीक आहे, आता नेक्स्ट जे आहे ते समजून घेऊ याचं फीचर काय आहे. तर आता बघा, मोड ऑफ न्यूट्रिशन बघू आपण. मोड ऑफ न्यूट्रिशन हे नेक्स्ट फीचर याच्यामधलं समजून घेऊ. तर आता बघा की ह्या ज्या फंगस असतात, जगभराच्या कोणतेही फंगस जे आहे ह्या स्वतःचं फूड स्वतः तयार करत नाही. तुम्हाला आधीच मी सांगितलं, हे नेहमी दुसऱ्यावर डिपेंड असतात फूडसाठी. त्याला आपण हेटेरोट्रॉप्स म्हणतो. आणि बुरशी कशी असते, फंगस कशी असते, ही जनरली आपल्याला सॅप्रोफायटिक दिसते. सॅप्रोफाइट म्हणजे मी तुम्हाला आताच सांगितलं, सॅप्रोफाइट म्हणजे काय, जे डेड अँड डिके मॅटरवर जगतात, जे सडलेल्या कुजलेल्या ठिकाणी जे जगतात, अशांमधून ते आपलं फूड घेतात, त्यांना आपण सॅप्रोफायटिक असं म्हणतो. म्हणजे काही काही ऑर्गॅनिझम जे आहेत ते तुम्हाला दिसते की झाडपाला असा सडला तिथून ते अन्न घेतात, एखादं कोणी मरून पडलं त्याच्या बॉडीवर ते जगतात आणि तिथून ते फूड घेतात, अशांना आपण काय म्हणतो, अशांना आपण सॅप्रोफाइट्स असं म्हणतो. काय म्हणतो, सॅप्रोफाइट्स, सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम असं म्हणतो. बुरशी पण त्यातलीच आहे, बुरशी पण डेड अँड डिके मॅटरवर जगणारी आहे, म्हणून आपण त्या बुरशीला काय म्हणतो, सॅप्रोफाइट्स म्हणतो. त्याचबरोबर काही काही फंगस जे असतात त्या पॅरासायटिक पण असतात. पॅरासायटिक म्हणजे काय, पॅरासायटिक मराठी आपण त्याला परजीवी असं म्हणतो. पॅरासायटिक म्हणजे काय, ॲनिमल आणि प्लांट म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर जगणारे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर जगणाऱ्यांना आपण पॅरासायटिक असं म्हणतो. तर ह्या ज्या फंगस आहेत, काही काही फंगस जे आहेत त्या प्लांटवर पण जगतात आणि ॲनिमलवर पण जगतात, तर अशांना आपण पॅरासायटिक फंगस म्हणतो. आपल्या बॉडीवर पण काही काही बऱ्याचदा तुम्हाला सांगितलं फंगस येते, किंवा जे ॲनिमल असतात बरेच, जे गाय बैल वगैरे हे जे बाकीचे ॲनिमल्स असतात यांच्या बॉडीवर पण फंगस ग्रो झालेली आपल्याला दिसते. तर अशा फंगसला काय म्हणणार आपण, पॅरासायटिक फंगस. आणि जे डेड अँड डिके मॅटरवर जगणार अशा फंगसला काय म्हणणार आपण, त्याला आपण सॅप्रोफायटिक फंगस असं म्हणणार. आणि प्लांट ॲनिमलवर जगणाऱ्या फंगसला पॅरासायटिक फंगस म्हणणार. आता काही काही फंगस जे आहेत हे दुसऱ्यासोबत असोसिएशन करून किंवा दुसऱ्यासोबत पार्टनरशिप करून पण आपलं पोट भरतात. असं नाही की सगळी बुरशी जी आहे ही दुसऱ्यावरच डिपेंड आहे. बऱ्याचदा बुरशी काय करते, बऱ्याचदा फंगस काय करते, तर हे दुसऱ्यासोबत कोलॅबोरेशन करून पण आपलं पोट भरते. याचं फेमस एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे. तर असं आणखीन एक लक्षात ठेवा, त्याच्या अगोदर मी तुम्हाला काही पॉईंट सांगतो की जे दुसऱ्यासोबत पार्टनरशिप करून आपलं पोट भरतात आणि ज्यांचा फायदा दोघांना पण होतो, अशांना सिम्बायोसिस असं म्हणतात. त्याला मराठीत सहजीवन असं म्हटलं जातं. म्हणजे पहा, हा एक ऑर्गॅनिझम आहे, हा पण ऑर्गॅनिझम आहे, हे दोघंही एकमेकाला मदत करतात आणि अशा तऱ्हेनं ते जीवन जगतात. अशांच्या असोसिएशनला आपण सिम्बायोटिक असोसिएशन असं म्हणतो. लक्षात आलं का आता, सिम्बायोटिक असोसिएशन असं आपण म्हणतो. म्हणजे हा एक माणूस हा पण याला मदत करतो, हा पण याला मदत करतो, हे दोघं कशा प्रकारचं जीवन जगतात, हे सिम्बायोटिक जीवन जगतात. म्हणजे एकमेकाला मदत करत हे जीवन जगतात. म्हणजे हा याचं नुकसान करत नाही, हा याचं नुकसान करत नाही, हे दोघं एकमेकाला फायदा करून देतात. अशा तऱ्हेच्या याला म्हणतात सिम्बायोटिक असोसिएशन. फंगस पण तसंच आहे. बरेच फंगस काय करतात, हे सिम्बायोटिक जीवन आपलं जगतात. म्हणजे काही काही फंगस जे आहे, ही अल्गी जी आहे शेवाळ, त्या अल्गी सोबत आपलं सहजीवन जगते. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे अल्गी आहे, हे शेवाळ आहे, आणि हे आहे फंगस, हे अल्गी हे फंगस, हे दोघं एकमेकासोबत अटॅचमेंट करतात आणि आपलं जीवन जगतात. याला सिम्बायोसिस असं म्हणतात. आणि या दोघांच्या असोसिएशनला, म्हणजे अल्गी आणि फंगस या दोघांच्या असोसिएशनला लायकेन असं म्हटलं जातं. त्या लायकेनचा पुढे आपण स्टडी करू. तर लक्षात घ्या, परत पहा सांगतो. तर बघा, सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजे हे काय आपल्याला आता इथे समजलेलं आहे. सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजे असं असोसिएशन की ज्यामध्ये दोन ऑर्गॅनिझम एकमेकाला फायदा करून आपलं जीवन जगत असतात. अशांना आपण सिम्बायोटिक म्हणतो, सिम्बायोटिक ऑर्गॅनिझम म्हणतो, आणि त्यांच्या असोसिएशनला आपण सिम्बायोटिक असोसिएशन म्हणतो. आता जसं की हे फंगस आहे, हे फंगस पण असोसिएशन करते. सिम्बायोटिक असोसिएशन कोणासोबत हे सिम्बायोटिक असोसिएशन करते, ते अल्गीसोबत. शेवाळ आणि बुरशी हे दोघं एकत्र राहतात. तर यांच्या कॉम्बिनेशनला लायकेन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं यांना, लायकेन. तर लक्षात ठेवा,
अल्गी आणि फंगस या दोघांपासून जे कॉम्बिनेशन तयार झालं, जो नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म झाला, त्याला लायकेन असं म्हटलं जातं. हा लायकेन पण भरपूर कामाचा आहे आणि पुढे आपल्याला याच्याबद्दल स्टडी करायची आहेच. तर अशा तऱ्हेने हे फंगस काय करते, फंगस सॅप्रोफाइट आहे, फंगस पॅरासाइट आहे, त्याचबरोबर फंगस हे सिम्बायोटिक असोसिएशन पण तयार करते. कोणासोबत तयार करते, ते म्हणजे अल्गीसोबत. फंगस आणि अल्गी या दोघांच्या कॉम्बिनेशनला लायकेन असं म्हटलं जातं. त्याचबरोबर ही जी फंगस आहे, ही जी हायर प्लांट्स आहेत, म्हणजे मोठे इव्हॉल्व झालेले, खूप मोठे मोठे जे प्लांट आहे इव्हॉल्व झालेले, त्यांना हायर प्लांट असं म्हणतो आपण. त्या हायर प्लांटच्या रूट्सवर पण फंगस राहते, बुरशी राहते. बघा फॉर एक्झाम्पल, आता बघा हे जे फंगस आहे, हे जे हायर प्लांट्स आहेत, या हायर प्लांटच्या रूटवर हे फंगस राहते. हे फंगस आहे फॉर एक्झाम्पल, हे रूट आहे या हायर प्लांटची आणि याच्यावरती, या रूटवरती हे फंगस जे आहे हे ग्रो करते. आता हे फंगस काय करते, हे फंगस या रूटला मदत करते, हे रूट या फंगसला मदत करते. अशा तऱ्हेनं या दोघांचं जे कॉम्बिनेशन तयार झालं, या रूट्सचं आणि या फंगसचं जे कॉम्बिनेशन फॉर्म झालं, याला मायकोरायझा असं म्हटलेलं आहे. तर बघा मायकोरायझा म्हणजे काय, मायकोरायझा म्हणजे रूट्स, प्लांटचे रूट्स आणि फंगस किंवा फंजाय, तर बुरशी आणि हे रूट्स या दोघांचं जे कॉम्बिनेशन तयार झालं याला मायकोरायझा असं म्हटलं जातं. तर मायकोरायझा काय, मायकोरायझा इज अ फंगल असोसिएशन विथ दी हायर प्लांट्स रूट आणि फंगस या दोघांच्या कॉम्बिनेशन पासून मायकोरायझा तयार झाला. आणि हा मायकोरायझा कसा असतो, हे एकमेकाला मदत करणारं कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला आता सांगितलं, अशा टाईपच्या असोसिएशनला आपण काय म्हणतो, अशा टाईपच्या जगण्याला आपण सिम्बायोसिस असं म्हणतो. सिम्बायोसिस म्हणजे काय, एकमेकाला मदत करत जगणे. इथे पण तसंच आहे, हे रूट या फंगसला मदत करतात, फंगस या रूटला मदत करतात आणि अशा तऱ्हेनं हे एकमेकाला मदत करत करत जगतात. आणि या दोघांचं जे कॉम्बिनेशन फॉर्म झालं याला मायकोरायझा असं म्हटलेलं आहे. तर रूट आणि फंगस यांच्या कॉम्बिनेशनला मायकोरायझा म्हटलं, अल्गी आणि फंगस यांच्या कॉम्बिनेशनला लायकेन असं म्हटलं. तर इथे लायकेन फॉर्म झाला, इथे मायकोरायझा फॉर्म झाला. तो दोन्ही एक्झाम्पल लक्षात ठेवा, एक्झाममध्ये बऱ्याचदा विचारल्या जातात. तर इथे आपण बघितलं यांच्या मोड ऑफ न्यूट्रिशन बद्दल. आता जो लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे यांचं मोड ऑफ रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शन कसं करतात, तर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि कोणतेही ऑर्गॅनिझम, लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा रिप्रोडक्शन करत असतोच. तर फंगस जी आहे, बुरशी जी आहे, हे पण रिप्रोडक्शन करते. तर फंगस दोन प्रकारे रिप्रोडक्शन करत असते, ते म्हणजे सेक्शुअली आणि एसेक्शुअली अशा टाईपने रिप्रोडक्शन करत असते फंगस. तर आता एसेक्शुअलचे 3 टाईप आहेत की ज्याच्यामधून ते रिप्रोडक्शन करत असते. सेक्शुअली पण रिप्रोडक्शन करणार फंगस, एसेक्शुअल पण रिप्रोडक्शन करणार. एसेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते 3 टाईपनी करत असते, एक म्हणजे फ्रॅगमेंटेशन, फिशन आणि बडिंग. अशा तिन्ही टाईपनी हे जे फंगस आहे हे रिप्रोडक्शन करते. एसेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतात त्याला. तर फंगस जे आहे ते सेक्शुअली, एसेक्शुअली दोन्ही टाईपनी रिप्रोडक्शन करते. एसेक्शुअली ही फ्रॅगमेंटेशन, फिशन आणि बडिंगनी रिप्रोडक्शन करत असते. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय की बघा की फॉर एक्झाम्पल हा एक बुरशी आहे, ही बुरशी आहे, याचा एखादा तुकडा पडला, फ्रॅगमेंट, आणि या तुकड्यापासून ही नवीन हा तुकडा पडला खाली आणि या तुकड्याला जर हा जो फ्रॅगमेंट आहे या फ्रॅगमेंटला जर ह्युमिड, वॉर्म असं वातावरण भेटलं समजा, तर मग हा फ्रॅगमेंट जो आहे याच्यापासून परत एक मोठी बुरशी फॉर्म होते. तर अशा टाईपच्या रिप्रोडक्शनला काय म्हटलं आपण, अशा टाईपच्या रिप्रोडक्शनला फ्रॅगमेंटेशन असं म्हणतात. ठीक आहे. तर फ्रॅगमेंटेशन अशा तऱ्हेने होते. फिशन जे आहे, फिशन म्हणजे काय, फिशन म्हणजे काय, डिवाइड होणे, एकाचे 2 तुकडे होणे, त्याला फिशन असं म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल जर युनिसेल्युलर फंगस असलं, युनिसेल्युलर फंगस फॉर एक्झाम्पल हा एक फंगस आहे, ईस्ट आहे. ठीक आहे, हा ईस्ट आहे आणि हा डिवाइड कसा होईल, आता हा तर एका सेलपासून आहे, हा रिप्रोडक्शन कसा करेल, तर हा काय करतो, हळूहळू असा हा डिवाइड व्हायला लागतो, एकाचे 2. ठीक आहे, एकाचे 2 होतात आणि मग असं करता करता 2 नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म होतात. एकाचे 2 झाले, याला अशा टाईपच्या रिप्रोडक्शनला काय म्हटलं, फिशन असं म्हटलं. आणि त्यानंतर आहे लास्ट टाईप आहे तो म्हणजे बडिंग. बड तयार होणे, एक छोटासा अशी गाठीसारखं स्ट्रक्चर तयार होणे, त्याला आपण बडिंग म्हणतो. म्हणजे बघा आता फॉर एक्झाम्पल हा एक ऑर्गॅनिझम आहे. ठीक आहे, हा एक युनिसेल्युलर फंगस आहे, ही बुरशी आहे. ठीक आहे, आता या बुरशीला एक छोटासा असा बड लागेल, हा बड असा मोठा होत जाईल, हा असा बड जो आहे मोठा होईल. काही दिवसानंतर हा बड जो आहे या बॉडीपासून, याच्या पॅरेंट बॉडीपासून तुटून जाईल. हा बड खाली पडला, याला चांगलं वातावरण भेटलं की मग हा जो बड आहे हा परत मोठा होऊन जातो. ठीक आहे, नवीन फंगस फॉर्म होते, या फंगसपासून हे फंगस. पण हे जे फंगस फॉर्म झालं याच्यापासून हे कसं फॉर्म झालं, बडपासून झालं. मग अशा टाईपच्या रिप्रोडक्शनला म्हणतात बडिंग. तर हे सगळे 3 जे टाईप आहेत हे एसेक्शुअल रिप्रोडक्शनचे टाईप आहे, लक्षात ठेवा. पुढे पण आपल्याला आहे, ट्रेलमध्ये गेल्यानंतर याच्यावर रिप्रोडक्शनमध्ये आणखीन तुम्हाला याच्याबद्दल शिकायला भेटणार आहे. तर इथे लक्षात ठेवा, फंगस जो आहे हा सेक्शुअल पण रिप्रोडक्शन करतो, एसेक्शुअल पण रिप्रोडक्शन करतो. एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे 3 टाईपने हा रिप्रोडक्शन करतो. 3 टाईप म्हणजे कोणता, फ्रॅगमेंटेशन,
फ्रॅगमेंटेशन, फिशन, बडिंग. तर फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलं, बडिंग म्हणजे काय ते पण सांगितलं, फिशन म्हणजे काय ते पण सांगितलं. तर इथपर्यंत आपण याला समजून घेतलेलं आहे. हे आहे ज्याचे या फंगसचे फंजायचे जनरल फीचर्स किंवा जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंजाय. तर या फंजायला जे आहे हे 4 कॅटेगरीमध्ये, 4 ग्रुप्समध्ये किंवा 4 क्लासेसमध्ये डिवाइड केलेले आहे. ते 4 क्लासेस कशाच्या बेसिसवर त्यांनी तयार केलेले आहेत ते म्हणजे त्यांच्या बॉडीवरून आणि स्पोर फॉर्मेशनवरून. तर 4 क्लासेस कोणते आहेत तर फायकोमायसिटीज, ॲस्कोमायसिटीज, ड्यूटेरोमायसिटीज आणि बेसिडिओमायसिटीज असे 4 क्लास आहे या फंजायचे. तो 4ही क्लास आपल्याला स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचे आहेत, ते म्हणजे नेक्स्ट लेक्चरपासून.